नवरात्री घटस्थापनेचा विधी. जय माता दी. नवरात्री हा नवरात्रींचा उत्सव आहे. देवी दुर्गेच्या पूजा आणि उपासनेसाठी साजरा केला जातो. या काळात भक्तजन विविध धार्मिक कार्यक्रम करतात आणि उपासना करतात. पुढील नवरात्रीतील 9 दिवस कोणत्या दिवशी कोणत्या देवीचे महत्व आहे? दिवस पहिला 3 ऑक्टोबर गुरुवार घटस्थापना शैलपुत्री पूजा. दिवस दुसरा 4 ऑक्टोबर शुक्रवार ब्रह्मचारिणी पूजा. दिवस तिसरा 5 ऑक्टोबर शनिवार चंद्रघंटा पूजा. दिवस चौथा 6 ऑक्टोबर रविवार विनायक चतुर्थी. दिवस पाचवा 7 ऑक्टोबर सोमवार कुष्मांडा पूजा. दिवस सहावा 8 ऑक्टोबर मंगळवार स्कंदमाता पूजा. दिवस सातवा 9 ऑक्टोबर बुधवार कात्यायनी पूजा. दिवस आठवा 10 ऑक्टोबर गुरुवार कालरात्री पूजा. दिवस 9वा 11 ऑक्टोबर शुक्रवार दुर्गा अष्टमी. महागौरी पूजा शारदीय. दिवस 12 ऑक्टोबर शनिवार नवमी हवन. दुर्गा विसर्जन विजयादशमी दसरा शस्त्रपूजा. शारदीय नवरात्री 2024 कधी आहे? हिंदू पंचांगानुसार यावर्षी अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीला नवरात्रोत्सवाला सुरुवात होईल. यंदा ही तिथी 2 ऑक्टोबरला दुपारी 12:18 सुरू होईल, तर 4 ऑक्टोबरला पहाटे 2:58 संपेल. उदय तिथीनुसार नवरात्री ही 3 ऑक्टोबर पासून सुरू होईल. घटस्थापनेसाठी साहित्य: कलश, पाण्याने भरलेला घट, पूजेचे ताट, देवीची मूर्ती किंवा फोटो, द्रव्ये, साखर, सुपारी, तांदूळ, आवळा. साहित्य: पुष्प, धूप, दीप, दीपक, निळा, पांढरा किंवा लाल रंगाचं वस्त्र, टोपली किंवा दोरी, नवीन वस्त्र आणि घोंगडी. नवरात्रीच्या आधी घराची साफसफाई करतात. त्यानंतर घटस्थापनेच्या दिवशी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करा. मंदिर स्वच्छ करून गंगाजल शिंपडून शुद्ध करा. उत्तर किंवा ईशान्य दिशेला कापड ठेवून त्यावर देवीची मूर्ती किंवा प्रतिमा ठेवा. घटस्थापनेचा विधी: सर्वात प्रथम धान पेरणीसाठी म्हणजेच 7 धान्य घ्या. ते म्हणजे गहू, ज्वारी, बाजरी, चणे, मूग, मठ, जव इत्यादी एक भांडे घ्या, ज्यामध्ये कलश ठेवल्यानंतरही आजूबाजूला जागा असेल. हे भांडे मातीच्या ताटासारखे असेल तर उत्तम. धान वाढवण्यासाठी या भांड्यात किंवा पात्रात मातीचा थर पसरवा. माती शुद्ध असावी, म्हणजेच घाण जागेतली नसावी. पात्राच्या मध्यभागी कलशासाठी जागा सोडा आणि 7 धान्य टाका. नंतर मातीचा थर पसरवा. पुन्हा एकदा 7 धान्य घाला. पुन्हा मातीचा थर पसरवा. आता त्यावर पाणी शिंपडा. तांब्याच्या कलशावर स्वस्तिक बनवा. कलशाच्या गळ्यात मौली म्हणजेच पंचरंगी धागा बांधा. आता कलश पूर्णपणे गंगाजल आणि शुद्ध पाण्याने भरा. कलशात संपूर्ण सुपारी, फुले आणि दुर्वा ठेवा. कलशात अत्तर, पंचरत्न आणि कलशात 5 विड्याची पाने ठेवा. त्यांना अशा प्रकारे ठेवा की काही पाने किंचित बाहेर दिसतील. मग सर्व बाजूंनी पाने ठेवा आणि मग नारळ कलशावर ठेवा. आणि नारळ ठेवताना नारळ वरच्या दिशेला तोंड करून ठेवावे, म्हणजेच नारळाचा शेंडा हा वरती ठेवा. त्यानंतर त्यावर स्वस्तिक काढून त्या नारळाची पूजा करा, म्हणजेच फूल, अक्षता, गुलाल, हळद, कुंकू अर्पण करा. अशा प्रकारे कलशाची स्थापना होऊन जाते. आता देवी देवतांना आवाहन करून प्रार्थना करा की हे
सर्व देवी देवतांनो 9 दिवस कलशात विराजमान व्हा. आवाहन केल्यानंतर कलशात सर्व देवता आहेत असा विश्वास ठेवून कलशाची पूजा करावी. कलशाला ओवाळा, अक्षत अर्पण करा, फुलांच्या माळा अर्पण करा, अत्तर अर्पण करा. घटस्थापनेनंतर नैवेद्य दाखवावा. 9 दिवस घटासमोरचा दिवा लावावा. हा दिवा अखंड 9 दिवस तेवत राहावा. ज्या ठिकाणी घटस्थापना केली आहे त्या ठिकाणी स्वच्छता व पावित्र्य ठेवावे. नवरात्रीतील अष्टमी किंवा नवमीला मातेसाठी एक यज्ञ केला जातो. नवरात्रीमध्ये फुलोरा हा सप्तमी आणि अष्टमीला केला जातो. फुलोरा तयार करण्यासाठी काय साहित्य लागते ते जाणून घेऊया. मैदा, साखर, तूप, दूध, पाणी आणि एक चौकोन रिंग आणि दोरा इत्यादी. मैदा, दूध, पाणी, थोडी साखर टाकून ते भिजावे. त्याचे छोटे छोट्या पुऱ्या कराव्या. त्या तुपात तळणे. त्याचे 5-5चे सेट बनवून दोऱ्या त्या चौकोन मंडळ बांधावे. अशा प्रकारे तो फुलोरा तयार करून कलशावरती बांधणे. नवरात्रीत कलशावरती 9 दिवस 9 वेगवेगळ्या फुलांच्या माळा चढवाव्या. सनातन धर्मात शारदीय नवरात्रीच्या कालावधीला विशेष महत्त्व दिले गेलेले आहे. या काळात ऋतूही बदलतात आणि शरद ऋतू सुरू होतो. हा सण प्रामुख्याने दुर्गा मातेच्या 9 रूपांच्या पूजेला समर्पित आहे. देवीचा आशीर्वाद मिळविण्यासाठी हा काळ अतिशय शुभ मानला जातो. असे म्हटले जाते की जो कोणी नवरात्रीत पूर्ण विधीपूर्वक उपवास आणि पूजा करतो त्याची सर्व दुःखे दूर होतात. तसेच माता दुर्गेच्या कृपेने साधकाच्या सर्व मनोकामनाही पूर्ण होतात.